मित्रांनो, कोणत्याही छोट्या सिटीच्या म्हणजे तालुक्याच्या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर तिथं सर्वात प्रभावी साधन असलं पाहिजे वाहतुकीचं, दळणवळणचं. वर्धा यवतमाळ नांदेड हे जे रेल्वे प्रोजेक्ट आहे हे इकडल्या लोकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड या भागातून जे रेल्वे मार्ग जात आहे ते या भागातल्या लोकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. ते कसा? तर समजा तुम्ही उमरखेडमध्ये आहात, तुम्हाला शेतीसंबंधी माल विकायचा आहे, तूर म्हणा, कापूस किंवा शेतीसंबंधी दुसरं काही विकायचं आहे. उमरखेडच्या मंडीतनी भाव सध्या कमी आहे, तर तुम्ही ते माल तुमचा उमरखेडवरून नांदेडला किंवा यवतमाळला लवकरात लवकर कमी खर्चातनी ट्रान्सपोर्ट करू शकता. यवतमाळच्या मंडीत समजा नांदेडच्या मंडीत तुम्ही 2 पैसे जास्त कमावू शकता. म्हणून म्हणतो हे या भागातल्या लोकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. हे मार्ग कंप्लीट झाल्यानंतर वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा. तर हे वर्धा नांदेड रेल्वे लाईन प्रोजेक्ट जे आहे त्याची कामाची प्रगती कशी चालू आहे आपल्या उमरखेडमध्ये, उमरखेड रेल्वे स्टेशनचं काम कुठपर्यंत आलं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते पहिले करा मित्रांनो. कसं आम्ही निरंतर असे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. 284 किलोमीटरचा प्रोजेक्ट, 39 किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे. वर्ध्यापासून कामठवाड्यापर्यंत, जे आत्ता कामठवाडा कळंब रेल्वे स्टेशन नाव देण्यात आलेलं आहे. समोरची जी बाईक येऊ लागली ती येत आहेत करोडी गावाकडून. पूर्ण महाराष्ट्रातून सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येत असतात मित्रांनो. तसेच पैनगंगा अभयारण्य हे सुद्धा उमरखेडमध्ये आहे, उमरखेड तालुक्यातनी. त्यालासुद्धा भेट देण्यासाठी पूर्ण देशभरातून पर्यटक येत असतात. वर्धा नांदेड रेल्वे लाईन कंप्लीट झाल्यानंतर इथं भेट देणारे जे पर्यटक आहे, सहस्त्रकुंड धबधबा किंवा पैनगंगा अभयारण्याला भेट देण्यासाठी जे येत असतात त्यांना खूप सुविधायुक्त होणार आहे मित्रांनो. दळणवळण फास्ट होणार आहे आणि तेच विकास करण्यासाठी तालुक्याच्या जिल्ह्याचा पायजन असते. ते हे रेल्वे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर होणार आहे मित्रांनो. आत्ता आपण आलेलो आहे मित्रांनो उमरखेड काळेश्वर रोडवर, बेटरगावच्या साईडला. वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं अर्थवर्क इथं बघू शकता तुम्ही. उमरखेड काळेश्वर रोडच्या डाव्या साईडला उमरखेड रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे मित्रांनो. नांदेड इथून आहे 70 किलोमीटर अंतरावर आणि पुसद आहे 40 किलोमीटर अंतरावर. समोरचे जे अर्थवर्क येत आहे मित्रांनो ते येत आहे पुसद रेल्वे स्टेशनकडून, म्हणजे वर्ध्याकडून येणारं अर्थवर्क आहे मित्रांनो. याच्या अगोदर 2 ते 3 महिन्या अगोदर आपण उमरखेड रेल्वे स्टेशनची अपडेट टाकली होती. दर 2-3 महिन्यानंतर आपण अपडेट टाकत असतो. वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर जितके बी रेल्वे स्टेशन आहे किंवा परिसर येणारे आहे या मार्गावर, त्या सर्व परिसरची किंवा रेल्वे स्टेशनची अपडेट आपण निरंतर टाकत असतो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल असे वर्धा नांदेड रेल्वे लाईनची डेव्हलपमेंटचे आपल्या महाराष्ट्रात जे नवीन होत आहे त्याच्यावरले, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कसं आपल्या सबस्क्राईब रेट 100तून 20%च आहे. 80% आपले जे दर्शक आहे ते विदाऊट सबस्क्राईबवाले आहे. येतात, व्हिडिओ पाहतात, व्हिडिओ आवडते त्यांना, त्यांनी सबस्क्राईब नाही करत. तर तुम्हाला आग्रहाची विनंती आहे का सबस्क्राईब करा मित्रांनो. वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या प्रोजेक्टसाठी खूप लोकांना पाठपुरावा केला आणि आत्ताही करत आहे. त्याच्यातून काही लोकांचं नाव आवर्जून मी घेतो. राज्यसभा खासदार नांदेडचे डॉक्टर अजित गोपछेडे, यवतमाळचे माजी खासदार राज्यसभा विजयबाबू डडा, वर्ध्याचे रामदासजी तडस माजी खासदार, अधिक यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख हे निरंतर या प्रोजेक्टची अपडेट घेत असतात आणि पाठपुरावा करत असतात मित्रांनो. याच्या अगोदर आपण एक अपडेट टाकली होती शकुंतला रेल्वेवर. त्याच्यात काही आमदार खासदाराची मी आलोचना केली होती. ते काही लोकांना ते आवडलं नव्हतं. कसं मित्रांनो, काही लोक जे पाठपुरावा करतात त्यांना शाबासकी देणं किंवा त्यांचं नाव घेणं, धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जे पाठपुरावा नाही करत त्याची आलोचना करणं हे आपला हक्क आहे. त्यांची जर आलोचना केली आपण तर त्यांना कसं
या प्रोजेक्टला सपोर्ट कराले किंवा अधिक काही जे प्रोजेक्ट आहे त्याला सपोर्ट करायला थोडेसे शब्द फुटून त्याच्या तोंडातून काही अंशी तरी त्यांनी प्रयत्न करण ना मित्रांनो. म्हणून आलोचना करणं हे आपला अधिकार आहे आणि करायलाच पाहिजे. निंदकाचे घर असावे म्हणते शेजारी, ते याच कारणामुळे म्हणत होते. निंदकाचे घर असले तर सुधारणा करत राहते माणूस स्वतःच नाही. तर हे आपण निरंतर करत राहू आलोचना बी आणि त्यांचं आभार प्रदर्शनसुद्धा करत राहू. तर मित्रांनो हे आहे उमरखेड रेल्वे स्टेशनची मेन बिल्डिंगची जागा. इथं उमरखेड रेल्वे स्टेशन बनणार आहे मित्रांनो. मागील वेळेस जो आपण अपडेट घेतली होती तेव्हासुद्धा काम चालू होतं अर्थवर्कचंच. आत्ताही चालू आहे. मेन बिल्डिंगचं काम अधिक चालू व्हायचं आहे उमरखेड रेल्वे स्टेशनचं. मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईन 2008मध्ये मंजुरी मिळाली या मार्गाला म्हणजे या प्रोजेक्टला. 2009ला भूमिपूजन झालं. व्हिज्युअल लालू प्रसादजी यादव तेव्हाचे रेल्वे मंत्री होते त्यांच्या हस्ते. 2009पासून 2014पर्यंत काम रेंगाळत राहिलं. कामाची प्रगती नाहीच्या बरोबरच होती कारण की भूमी अधिग्रहणातच खूप वेळ लागला. त्याच्यानंतर कामाला गती मिळाली 2014 नंतर. आणि आपले विदर्भातले देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा पाठपुरावा चांगला केला. मुख्यमंत्री असताना आत्ताही आहे. त्यांच्याच देखरेखीखाली काम चालू आहे मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती. पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया नवीन लोकेशनवर नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल.